आता काळ रात्र झाली, अरे उठा पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली. मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. रणरणच्या उन्हामध्ये देखील तुम्ही आलात आणि विशेषतः आमचे निवृत्त झालेले कर्मचारी मोठ्या संख्येने इथे हजर झाले. मी त्यांना मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. माने साहेबांनी सुरुवात चांगली केलेली आहे. भाषण सुंदर सर्वच करतात आणि माने साहेबांच्या मध्ये ते एक नंबर त्यांचा नेहमीच असतो. त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल अभिमान मानतो. आणि असे व्यक्ती आमच्या फेडरेशनचे उपाध्यक्ष असल्याबद्दल मला जास्त त्याबद्दल अभिमान वाटतो. आणि त्यांनी आता संजीवनी देण्यासाठी मधून यापुढे देखील यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्याबद्दल मी देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण किती जरी ओरडलो तरी ते लोक इतके निर्लज्ज आहेत की त्यांना कसली देखील शरम नाही, कसलीही शरम नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही किती ओरडा, आम्ही आमचा खाण्याचा धंदा हा चालू ठेवू. आज देशामध्ये काय चाललंय? मी एक प्रश्न परवा एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लोकसत्तामध्ये एक मी कार्टून बघितलं. ते कार्टून असं होतं, एक सर्व कामगार जाऊन म्हणतात भयंकर भयंकर अन्याय झालेला आहे. अरे कसला अन्याय झालेला आहे? मला खातं जे दिलं ते कमी भ्रष्टाचाराचं आहे. काय चाललंय? ही सत्य परिस्थिती आहे. अनेक तास भाषण करण्यापेक्षा अशा प्रकारचे जे कार्टून येतात ना, त्याचा परिणाम फार चांगला मोठा होतो. मी आता ह्या वयामध्ये मी हजर आहे. मी केव्हाच रिटायर होणार होतो, परंतु संकटामध्ये कामगार असताना आम्ही हजर होणं म्हणजे पलायन आहे. इमर्जन्सीच्या काळामध्ये देखील आम्ही जेलमध्ये गेलो पण आम्ही डरलो नाही. आणि तोच मी आहे आणि मला अनुभव आता जेलमध्ये आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे जेलमध्ये जरा बरं असतं, टेन्शन नसतं. टेन्शन बाहेर असतं. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो, आज सर्वच वक्ते चांगले बोलले, जोरदार बोलले. मेंडोसा साहेब पोट तिडकीने बाजू मांडतात आणि आम्हाला त्यांचं कौतुक वाटतं. आमची वेज बोर्डाची मीटिंग जी असते वेज कमिटीची, त्याच्यामध्ये ते त्यांच्या सहकार्यासह हजर राहतात नेहमी. त्यांना काही TADA मिळत नाही का, तरी पण राहतात आणि मी त्यांचं कौतुक करतो. आज पेन्शनर मी ह्यांना पाठीमागे बोलले, मला त्यांनी उन्हात उभं राहणं मला पाहिजे. आमचे निवृत्त झालेले कर्मचारी आज ते उन्हामध्ये उभे राहून हे करतात. आणि कशासाठी? भांडवलदारांची भर करण्यासाठी येतात. बँकांना बुडवायचं, LIC ला बुडवायचं आणि हे सरकारचा त्याला आशीर्वाद आहे. आणि जर कोणी आवाज केला तर त्याच्या पाठीमागे ED लावायचं, तुमची काय CBI लावायची. ही धंदे चाललेले आहेत. पण हे बरेच दिवस चालणार नाही. शेवटी अन्यायाचा रावण किती जरी माजला तरी शेवटी त्याचा वध झाला. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी आज या ठिकाणी भाषण करण्यासाठी खरं सांगायचं आलो नाही. मी एवढंच सांगण्याकरता आलो, या तुमच्या लढाईमध्ये, सत्याच्या लढाईमध्ये अखेरपर्यंत मी तुमच्या बरोबर राहील हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. आता आमचं काम विश्वासराव देखील चांगलं काम करतात. आणि आमचे 2 लेबर ट्रस्टी आता जे आहेत, वाडेकर साहेब आणि आमचे प्रदीप नलावडे, मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांना कितीतरी दबाव आला तरी ते दोघे पण आपलं काम चांगल्या प्रकारे करतात. याच्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो. आमचे मित्र दुसरे मिलिंद गणगुटकर ते येणार होते, परंतु ते गोव्यामध्ये गेले, त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी देखील सांगितलं अखेरपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर राहू. मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि मी जास्त भाषण न करता, आपण आलात, उन्हात आलात, याबद्दल मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि अखेरपर्यंत आपण लढत राहू, एक दमानं राहू. आमचा देखील दिवस येईल, कधी शेवटपर्यंत काही अपयश येणार नाही. अनेक हाल अपेष्टा सहन करून कामगार वर्गानं कायदे मिळवले, हक्क मिळवले, ते काढून घेण्यात आलेले आहेत. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आमची शस्त्र काढून घेऊन आम्हाला लढायचं आहे, फार बिकट आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व एकत्र आहोत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि शेवटी आपला सत्याचा विजय होईल हा मला विश्वास आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं कौतुक करून, अभिनंदन करून पुन्हा मी माझं भाषण छोटंसं पूर्ण करतो. धन्यवाद.